नाही नाही कांचनमयनी, हल्ली आपण सिनेमाला जायचं म्हटलं ना तरी 1000 रुपये जातातच. अहो तिकीट झाली, खाणं पिणं झालं. नाही त्यापेक्षा हा मंडळाचा कार्यक्रम आहे ना तोच मला छान वाटतोय. छान हॉटेलमध्ये जाऊ, जेऊ खाऊ. फक्त राधिका आली ना की मग कन्फर्म करते मी. हा बरं ठेवू फोन. हा नक्की कळवते. नानीजी, नानीजी, काय ग काय झालंय एवढी खुश का? पुन्हा त्या शनायाची काही जिरवलीस की काय? नानीजी, ही असली संधी रोज रोज कुठे मिळाला? आता हे मिळालं ना म्हणून. पण हे काय आहे? बक्षिसाची रक्कम गुप्ते भाऊंनी दिले. अगं बाई जा देवा पुढे ठेव आणि नमस्कार कर. बर. अगं काय करतेस हे? देवा पुढे ठेव म्हटलं ना. नानीजी, तुम्ही आणि नानाजी माझ्यासाठी देवासारखेच आहात. माणसात देव असतो म्हणतात ना, म्हणून तुमच्या समोर ठेवलं. राहू द्या. हं? तुझं बक्षीस आहे तुझ्याकडे ठेव. नाही हा नानीजी, मी काही ऐकणार नाही. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. तुला तुला खर्चाला उपयोगी पडेल. लागले ना तर तुमच्याकडे हक्कानी मागे. राहू द्या तुमच्याकडे. मुलांनी कधी पगार नाही हातात दिला, पण आज तू तुझी बक्षिसाची रक्कम माझ्या हातात ठेवलीस. नानीजी, आहो आपले पंकज भाऊ खूप चांगले आहेत. किती प्रेम करतात तुमच्यावर. हा म्हणजे त्याची व्यक्त होण्याची पद्धत जरा वेगळी आहे, पण खूप प्रेम आहे तुमच्यावर. एखाद्याला कसं पटवायचं ना तुझ्याकडनं शिकावं. हो ना, मग ठेवा आहे. बरं बाई ठेवते. पण नानाजी आले ना की तूच सांग त्यांना बक्षीस घेऊन आलीस म्हणून. बर. आली आली. हा देवा माझ्या पोरीला कोणाची दृष्ट नको लागू देऊस. पहले हम बुलाएंगे, नहीं, हम नहीं, बोलेंगे नहीं, पहला नहीं, हम बोले, हम नहीं देखा है ना भाई, ऐसा नहीं चला है. नहीं नहीं ऐसे नहीं माझे चलेगा. पैसे अरे काय आहे? काय आरडाओरडा लावलाय सकाळी सकाळी? कचरा गेला एवढंच आहे? हा हे घ्या. पहले ही बोल देता हूँ 1 लाख रुपए तो हमरा ही है. अरे ए तुम्हाला कैसा हुआ 1 लाख रुपए माझे साहेब. ए 1 लाख माझे आहे, मी सांगतो आधीच. ए गप बसा जरा. कसले 1 लाख रुपये? काय गोंधळ काय लावलाय सकाळी सकाळी? आणि माझ्या दरवाजापाशी येऊन काय चाललंय? हो साहेब हे बघा काय आलंय पेपरात छापून, बघा तुम्हीच. अरे नहीं नहीं, ये देखिए पहले हम देखा हूँ तो हम ही बताएंगे ना. ये देखिए साहब, ये देखिए. ए नहीं 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 नहीं, तू क्यों दिखाएगा साहेब? तुम्ही माझा पेपर बघ. पहले हम देखा है ना, हम बताएंगे ना. अरे गप. काय आरडाओरडा लावलाय सकाळी सकाळी? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कसला पेपर? काय जाहिरात? काय बोलताय? अरे हा काय प्रकार आहे? हा हे कोणी छापून आणला? हा काय? तो नहीं पता साहब, मगर इतना पता है कि पहले हम ही देखा. ए नाही 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 नाही, बक्षीस आम्हालाच मिळायला पाहिजे. कसलं बक्षीस? हे बघा हे असलं काही छापलेलं नाही. आम्ही चला निघा इथून. हो साहेब मी नाही जाणार हा, कारण ते बक्षीस मलाच पाहिजे. अरे नहीं नहीं, काय एवढं शनाया, अगं तू कशाला आलीस? तू आधी आज जा बरं. एक का काय झालं? अगं तू चल ना आत, मी सांगतो तुला. चल चल चल. अरे नहीं नहीं, अरे इनको भी दिखाइए, इनको भी दिखाइए पेपर में. हाँ, और ये तो आपने ही किया है ना, हमका इनाम चाहिए. एक मिनिट हा, पास झाला आता, खूप झालं. मी कंप्लेंट करेन ना सगळ्यांची. याला काय अर्थ आहे साहेब? अहो बातमी कोणी दिली आणि आता नाही म्हणताय तुम्ही? एक मिनिट काय आलंय पेपर मध्ये? अरे शनाय हे बघ. अरे काय लिहिलंय? कोणी छापून आणलंय हे? मलाही माहिती नाही यार. हा तुझा फोटो आणि खाली मेसेजही दिला. 1 लाख रुपये वगैरे काय मला काही कळत नाही यार. अरे हरवली मी हरवली. कोणत्या मूर्खाने छापली ही जाहिरात?
नाव तर माझंच लिहिलंय खाली. हे दात कसले काढताय रे? बास झाला, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. वॉचमन यांना घेऊन जा इकडून, हाकला. अरे का केलंस तू असं? अगं मी कशाला करेन बच्चा असं? मी 1 लाख रुपये हे फोटो मी नाही दिलेलं. हे मलाही आत्ताच कळतंय यार, काय मूर्खपणा आहे हा. एक मिनिट तू काम डाऊन. मी तुला म्हणते ना या सोसायटीमध्ये आपण नको राहूया म्हणून. सगळे वेडे भरलेत रे या सोसायटीत. बच्चा तू शांत होते आधी, हात चल. चला तुम्ही निघा बरं, चला. अरे साहब जी, टाइम वेस्ट मत कीजिए. अरे हमका बहुत काम है. हे बघा, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी कसली जाहिरात दिलेली नाही. पैसे बिसे मागायला तर इथले चला, निघता का पोलिसांकडे कंप्लेंट करू? अरे पैसा तो हम लेंगे ही, चाहे तो हम आपस में बांट लेंगे. काय बांट लेंगे? हा बांट लेंगे, काय बांट लेंगे? एकदा सांगितलं कळत नाही. काय साहेब आमची मस्करी करता का? अहो जाहिरात तुम्हीच दिली आणि आता इनाम नाही देत असं म्हणताय. हा काय प्रकार आहे सगळा? हा अहो साहेब देऊन टाका ना पैसे. एकदा सांगितलं कळत नाही. हे बघा, आम्ही असली कसली जाहिरात दिलेली नाहीये. काही पैसे मिळणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, नाही तर पोलिसांना बोलवेन मी. चला चल निघा. अरे ये का है? अरे चल चल तिकडे. पैसे मागतायत सकाळी सकाळी. चल आज चल पण. गुरुनाथ सुभेदार, ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. यारी कुणी केलं असेल यार हे? हरवली आणि तुझं नाव दिलंय खाली. आय एम शुअर हे कोणीतरी मुद्दाम केलंय. तू ना जा तुझ्या बायकोला विचार, तिनेच केलं असणार आहे. शनाय काही काय बोलतेस? ती कशाला करेल? का तुला का पुळका येतो एवढा? काय नाही करू शकत ती असं? तसं नाही, म्हणजे मला माहितीये तिला तुला त्रास द्यायला आवडतं किंवा तिचा राग आहे तुझ्यावर. पण हे असं जाहिरात, फोटो, त्याच्यावर बक्षीस, माझं नाव वगैरे, एवढी अक्कल नक्कीच तिची नाहीये का? मग कोणी केलं असेल? तेच तर कळत नाहीये. कोण असं असेल ज्याला असं काहीतरी केल्यानंतर भरपूर फायदा होईल? पण हा माझा फोटो मिळाला कुठून असेल? कुणाला सापडला असेल फोटो माझा? बच्चा तू दिवसाला 50 सेल्फीज टाकतेस. सोशल नेटवर्किंग साइट्स वरून कुणी घेतला असेल हा फोटो. पण हे बाकीचं सगळं हरवली आहे, शनाया सबनीस, 1 लाखाचं बक्षीस, माझा पत्ता, नाव, हे सगळं डोकं कुणाचं असेल या? व्हॉट गॅरी, ती राधिका आल्यापासून ना एकसारखं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत. मी तुला म्हणते ना शिफ्ट होऊया, चल ना प्लीज होऊया ना प्लीज. अच्छा आता परत तो विषय नको ना, आपण नंतर बोलूया ना. कुणाचं डोकं असेल हे? आनंद? नाही, पण आनंद नाही असं करणार. पानवलकर, त्यांनी तर केलं नसेल. ओल्ड फर्निचर काय करत बसेल हे सगळं? हा राधिकाचा भाऊ, त्याने तर केलं नसेल. अरे हा यार, तू काय करतो? तू कोणत्या प्रेस मध्ये आहे का? किंवा कोणत्या पॉलिटिशियनचा काही पर्सनल असिस्टंट वगैरे? नाही, कारण ज्या माणसाने हे केलंय ही शुड बी समहाव रिलेटेड टू सम पेपर ना. काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे रे.